हे मात्र मिळवलेला जो पैसा आहे तो मात्र यावेळेला खेळाडूंवर आपण लावतायत आणि त्यासाठी मात्र ती जाण असणं प्रत्येक खेळाडूला खूप महत्त्वाची भूमिका असते. कधी जर एखादा खेळाडू चुकत असेल, एखाद्या संघ मालकांनी जर त्याला थोडंफार सांगितलं तर त्या गोष्टी मनावर घेऊ नका, कारण क्रिकेटमध्ये या गोष्टी होतच राहतात. म्हणून संघ मालकांचा तुम्ही आदर करा, संघ मालक तुमचा आदर करतील. तर यस, स्टार्ट ऑफ द मॅच सिग्नल दिला जातोय त्या ठिकाणी सुबोध गडसई यांच्या माध्यमातून सेमीफायनलला सुरुवात होते. दोन संघांमध्ये टाळ्यांच्या गजरात आपण शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर मिस्टर आमिर, अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, इनफिल्डच्या वरून खेळला रुपेश गरत. तदनंतर यावेळेला एम्ब्रोज यांच्या स्वागतासाठी मेहराज पटेल, युसुफ खतीब यांच्या स्वागतासाठी 4 धावा, चौकार. पहिल्या चेंडूवर फरांची ही ताकद आहे, फ्रीली एन्जॉय करेल. यावेळेला ऑन साईडला आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. जीवाची आकांक्षा केली होती परंतु चेंडूवर 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पार, चौकार. हॉटेल डिसेंट दरम्यान चौकार. वेलकम बॅक. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 8 धावांवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू मात्र प्रवीण यांच्या हातामध्ये निघून जातोय. मॅन फ्रॉम पारगाव. धावसंख्या स्थिरावले गेले. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स युनायटेड 8 या धावसंख्येवर. मयूर पाटील एका साईडला आपण पाहू शकतात नॉन स्ट्राइक एंडकडे. ऑफ साइडला सुंदर कव्हर ड्राइव्ह, क्लास, ग्लोरियस शॉट, सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. ताकद, नजाकत, व्हाट अ स्ट्रोक. 4 धावा, गुड. आपण पाहू शकता शॉट सिलेक्शन ला जवाब पाहायला मिळतं. अचूक शॉट सिलेक्शन ज्याला म्हणतात ना, त्या प्रकारचे मात्र यावेळेला कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला यावेळेला खेळले गेलेत आणि खास करून ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा चेंडू असतो तो जुना, त्यावेळेला मात्र नवीन चेंडू असतो त्यावेळेला कापूस निघून गेलेला नसतो आणि अशा वेळेला ग्राउंड स्ट्रोक इज मोस्ट इम्पॉर्टंट. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. खूप चांगली स्टार्ट फरांच्या बॅट मधून पाहायला मिळते. एक हुन्नरी खेळाडू, एक हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू फेकून झाले ते 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 12. यावेळेला काय क्लास क्रिकेटचा दाखवत असताना आपण पाहू शकता. एक्झॅक्टली चेंडू लाईन वर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा येत असताना फॅब्युलस टायमिंग, आक्रमकतेचा सितारा. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा. मॅग्निफिसंट स्टार्ट. काही जबरदस्त. अशा प्रकारचे हे चेंडू खेळणं मुश्किल असतं, परंतु जर तुमचा सुंदर बॉटम हँडचा जर उपयोग करतील, चेंडूवर शार्प नजर असेल तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 18 धावा. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 पाहायला मिळतील. 18 धावा येत असताना फरांच्या बॅटमधून ब्रँडेड फटके येत आहेत. सुपर बॅटिंग. ऑन साइडला पॅडवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल. 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेनिशी पहिलं षटक मात्र यावेळेला अधिराज्य प्रतिबिंब उमटवलंय ते फरान पटेलच्या बॅटमधून. कणखर धावा येत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकांमध्ये 19 धावा. द ग्रेट स्टार्ट बाय फ्रेंड्स युनाइटेड. आक्रमकता, सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि त्यामधला जर आपण पाहिलं तर फरान पटेल याची बॅट तळपली गेले. हवेच्या झोतावर
टायमिंग नुसार खेळत असताना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. या आपण जाऊया डिस्क जॉकीकडे. षटक 19 धावांचं एक महागडं षटक पाहायला मिळालं अमीरच्या माध्यमातून. आकाश तरे मॅन फ्रॉम पारगाव. पहिला चेंडू यावेळेला पंचांकडे दाद मागितली गेली होती परंतु पंचांनी ती स्वीकारली नाही. दाद मात्र मिळत नाहीये. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं हे लगेच सुबोध गडसे यांनी सांगितलं. आकाश तरेची ही स्पेशालिटी आहे. यंदाच्या वर्षात 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची क्रिमया चाफेवाडी चषक विराटन बुद्रुकच्या मैदानात याच खेळाडूने केली होती. अप्रतिम सुंदर फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेटचा क्लास. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4 धावा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 23 या धावसंख्येवर षटकार चौकारांची आतषबाजी केली जाते. आदेशला मात्र पुढे सरसावला गेला. एक्स्ट्रा कव्हर हटवला जातोय. 30 यार्ड सर्कल मध्ये आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि मिड ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात मयूर आंबेकर पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. या सिंगलच्या साह्याने 24 या धावसंख्येवर अफलातून स्टार्ट केली गेले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असावी आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळतं. 24 धावा 24. फरांची बॅट तळपले. काही कणखर फटकेबाजी करत असताना सर्व प्रेक्षकांची मने जिंकतोय. आकाश विकेट टेकर गोलंदाज आहे. मयूर पाटील त्याला सामोरे जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आदेशला मात्र पुढे आणलं. त्याचं कारण हेच होतं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना एक सुंदर गेम प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी अप्रतिम यावेळेला आखली गेली आणि त्यानुसार गोलंदाजीचा यावेळेला तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग बाय आकाश तरे ब्रँड ऑफ पारगाव. या पण ऐकूया डीजे. पहिला गडी बाद मयूर पाटील डकवर या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्थिरावले गेले. 24 धावा. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मयूर आंबेकर पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग. सुपर फिल्डिंग. एक बेस्ट फिल्डर बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅन फ्रॉम दुर्वेस. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स युनायटेड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फॅब्युलस बॅटिंग. आकाश तरे पूर्णपणे जकडवून ठेवतो या दुसऱ्या षटकामध्ये. मोठे फटके मारून देत नाहीये कारण एक्सपिरियन्स आहे आकाशकडे सुद्धा. नवीन फलंदाज मिस्टर भाविक पाटील ब्रँड ऑफ हालोली. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना गेल्या मॅच मध्ये हॉल ऑफ 5 विकेट्स ज्याने मात्र मिळवून दिल्या गेल्या होत्या आणि चेंडू आणि सन्मान चिन्ह यावेळेला सामनावीरची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं. पुन्हा एकदा तोच रिदम. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास यावेळेला दर्शवत असताना आकाश तरे. गुड डिलिव्हरी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आणि 2 गडी बाद केले. सुपर बॉलिंग. तर धावांची गती 25. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 12.25च्या 50च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहू शकतात 25 धावा. पहिल्या षटकांचं जे वादळ आलं होतं ते शांत करण्याचं काम पारगाव गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज आकाश तरेला पुढे आणलं आणि आकाश तरेने आपल्या कर्णधारावर उमर गुलवर विश्वास ठेवला की मला पाचारण का केले गेले, माझी या संघामध्ये वर्णी का लागली जाते, मी 100% देण्याचं यावेळेला योगदान जरूर देईन आणि ते करत असताना आपली क्वालिटी मेंटेन ठेवली. उमर गुल्ला अर्थातच जफर अन्सारी यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा काय जबरदस्त शार्प नजर पाहायला मिळते. मात्र या वेळेला लकी चौकार येईल का? एस लक फॅक्टर याला म्हणतात. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता चौकार. त्या ठिकाणी होते आणि मिसफिल्डचा फायदा गफलत झाली कारण सचिन सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती. परंतु दगडी चाळ मधला फिल्म मधला डायलॉग हा क्रिकेटसाठीच बनलाय की काय, चुकीला माफी नाही. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी करत असताना सुपर फिल्डिंग, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा. रुपेश वांगड अप्रतिम 2 बंधू मात्र खेळतात या स्पर्धेमध्ये आणि आपली धमचाक सोडली गेले. मॅग्निफिसंट प्लेयर. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 30 रन्स. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरच फार होता. वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा. गोलंदाजी मार्कवर तर फलंदाज आपण पाहू शकतात प्रज्वल कशा पद्धतीने खेळी करेल आज भरोसा दाखवला गेलाय. 4थ्या क्रमांकाचे फलंदाज हे शक्यतो आपण पाहिलं तर भरोशाचे फलंदाज म्हणून ओळखले जातात कारण 10 सारखा फलंदाज येणं बाकी आहे. पुण्याच्या एकदा त्याच लेंथने गोलंदाजी केली जाते आणि फाईटचा इशारा येत असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा, 32 रन्स. यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 33 रन्स. मरहूम आलमगीर खतीब यांच्या आठवणीने मात्र आपण पाहतोय फैजान खतीब यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची जी आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली गेली ते फैजानजी खतीब साहेब या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकता 33 धावा फलकावर लगावल्या गेल्या. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. पूर्वेश आम्हाला दर्शवतात की 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 आहे. प्रज्वल आणि फरान एका साईडला, फरानची बॅट तळपली गेले. चिकाटी प्लेअर बनलाय आणि या सामन्यामध्ये द वॉलची भूमिका निभावताना पाहायला मिळतोय. सरळ बॅटने जरूर खेळला गेला. ऑफ साईडला मयूर आंबेकर पुढे सरसावतोय. गुड फिल्डिंग, सुपर्ब, मॅग्निफिसंट फिल्डिंग. कारण तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला मात्र तुम्ही काही अंतरावर जेव्हा स्टार्ट घेताना तेव्हा तुम्हाला त्या पोझिशन मध्ये यावं लागतं आणि त्या पोझिशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला मोमेंटम करायला वेळ मिळतो. परंतु तुम्ही स्टार्ट घेतली नाही तर थोडंसं कुठेतरी फंबलिंग होतात. धावांची गती फलकावर 34. यावेळेला ऑन साईडला प्रज्वलच्या बॅट मधून फटका चांगला होता परंतु तिथे मात्र चुकी करतायत. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत जीवाची आकांक्षा करत असताना फलंदाज प्रज्वल 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा.
चांगले प्रयत्न जरूर केले गेले होते, परंतु त्या प्रयत्नांना यश काही आलं नाही. उमर गुल एक सेन्सेबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. प्रज्वल फ्रेंड्स युनायटेड संघातून यंदाच्या वर्षात पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ही लेंथ लाईनला ओळखल्या जातो उमर गुल. अप्रतिम आर्म ऍक्शन पाहायला मिळते. रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते. रनवे रनअप खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकाल आणि नॅचरल डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा, 12ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 19 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आकाशने 6 धावा अवघ्या खर्च केल्या आणि त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा भरोसा दाखवून मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला गेलाय. चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी जे दाते आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून महराजभाई पटेल यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतात बेस्ट बॉलरसाठी शूज सन्मानित केले जातील. विनोद पराड साहेब यांच्याकडून 5101 रुपयाचं आर्थिक सहाय्य. विलास भुयाळ यांच्या स्मरणार्थ जे अचानक आपल्यापासून निघून गेले. खूप चांगल्या प्रकारचा खेळ ज्यांनी साकारला गेला होता. जे SR स्पोर्ट्स तर्फे त्यांच्याकडून बेस्ट बॅट्समन साठी चषक आहे आकर्षक. तसेच विशाल धानवा यांच्या स्मरणार्थ जय मल्हार आंभाण यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आहे. राकेशजी पाटील यांच्याकडून 3 बॉक्स चेंडू मात्र या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेले. तदनंतर कुमार आमंत्रण हॉटेल मस्ताना काय इथे जर आपण पाहिलं तर राहणं आणि खाण्याची उत्तम सोय मात्र त्या आमंत्रण हॉटेलने केलेली आहे. तसेच आपण पाहू शकतायत ज्या फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ ज्या आपण पाहू शकतायत कैफ रईस आणि अफसर रईस साहेब यांच्याकडून मात्र या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. तसेच मॅन ऑफ द सिरीज जे आपण पाहू शकलात फैजन खतीब साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यांनी मरहूम आलमगीर खतीब यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील यांच्या स्मरणार्थ मात्र आपण पाहतोय. आणि तसेच तडवी सर यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतात. आणि एक फाउंडर साठी मात्र बेस्ट फाउंडर साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जी ट्रॉफी आलेली आहे. अलीम मुल्ला आणि नईम खतीब यांच्याकडून मात्र ट्रॉफी त्या ठिकाणी पाहायला मिळते. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तर सौजन्य सिद्धकला कॉम्प्युटर अकॅडमी श्री श्याम वेखंडे सर यांच्याकडून प्लेअर ऑफ द डे ला जो एक टी शर्ट या ठिकाणी दिले जात आहेत. या सर्वांचं आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. आणि पाण्याची व्यवस्था केलेली आहे MA ऑटर सप्लायर्स सय्यदभाई टेलर. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं आणि हसण्याने आयुष्य वाढतं. अशी स्माइल आयुष्यभर राहू द्या. धावांची गती फलकावर 36 धावा. यावेळेला चेंडू मात्र निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. पंच वळतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 37 धावा 37 रन्स ऑन द बोर्ड लागल्या होत्या. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणण्याजोगे आपण पाहतो. प्रत्येकाचं स्वप्न निर्माण झालंय. यावेळेला परांच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर शॉट मॅक्झिमम 6 आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी हा येतोय हॉटेल डिसेंट दरबार षटकार. मात्र मुख्य मंचावर स्वागत केलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 43 धावा. इंटेलिजंट क्रिकेट आणि झेल सुटतोय की काय त्या ठिकाणी सचिन पडवळेचे खूप चांगले एफर्ट. काही इंचावर झेल घेण्याच्या प्रयत्नात होते. झेल घेतला होता परंतु खाली स्पर्श झाला आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत मात्र धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू येतोय आकाश तरेचा. 3 एकंदरीत चेंडू फेकून झालेत. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 43. फ्रेंड्स युनायटेड हा संघ दमदार सुरुवात करून दिले. फरांच्या बॅटमधून मात्र खूप खोऱ्याने धावा वाहिल्या गेल्यात. त्यावेळेला मात्र क्लीन बोलच्या माध्यमातून आकाश तरे वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ब्रँड ऑफ पारगाव सुपर. मात्र यष्ट्यांना चुंबन घेऊन मात्र यावेळेला आपण पाहू शकतात रिलीज स्प्रे हवाय का. फर्स्ट एड किट यावेळेला घेऊन जावा. किट बॉक्स रिलीज स्प्रे नाहीये तर बँडेड आपण ती घेऊन जायचे. फर्स्ट एड किट घेऊन जा.
काय जबरदस्त चेंडू होता. असं वाटलं फरानला हा चेंडू वाईड येईल, परंतु वाईड सोडण्याच्या नादामध्ये फरान पटेल यावेळेला आपण पाहू शकतायत बॅक टू द डगआउट. 16 चेंडूमध्ये 37 धावांची एक झुंजार जिगरबाज खेळ, आउटस्टँडिंग अँड इनक्रेडिबल बॅटिंग पाहायला मिळाली. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 43 धावा. फरांची एक बिग विकेट आकाश तरेच्या हातखंडामधून आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना 3 विकेट्स आतापर्यंत घेतल्या गेल्यात, परंतु तहा रईसचा हा मात्र एक ब्रँडेड फटका इनसाइड आउटचा लॉंग ऑफच्या डोक्यावरून. क्लास टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अ 6 धावा. काय क्लास टायमिंग होतं. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा प्रकारचा एक स्ट्रोक खेळला गेला तहाच्या बॅटमधून. अप्रतिम सुरेख टायमिंग सही चेंडूला मात्र वळवलं गेलंय. सलमान तिथपर्यंत पोहोचेल, तिथपर्यंत चेंडू निघून जाईल. सय्यदभाई टेलर यांच्या अभिवादनसाठी मॅग्निफिसंट बॅटिंग बाय ताहा रईस. व्हॉट अ शॉट. 4 धावा. त्रेपन्न धावा. 5 चेंडूचा खेळ झाला आकाश तरीच्या हातखंडामधून. काय सुपर बॅटिंग करत असताना तहा यावेळेला ऑन साईडला मिस टायमिंग झालाय. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल. आणि काय जबरदस्त आदेश राऊत. वड कॅच. टाळ्यांचा गजर येत असताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली गेली आणि अखेरकार मात्र आकाश तरेने 4 सफलता प्राप्त करत असताना 53 धावा. 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 53 धावा. हॅरी टायगर यावेळेला उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. 10 मिनिटात थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. या ठिकाणी एका शब्दाला मात्र मान देऊन आदरणीय सन्माननीय श्री नुरेन पटेल साहेब, श्री फुरकान खतीब साहेब आणि तसेच युसुफ खतीब साहेब यांच्या एका शब्दाला विनंतीस मान देऊन उस्मान पटेल मनोरच्या या विभागामध्ये प्रथमच येत आहेत. या अगोदर आपण त्यांना पालघरमध्ये सन साई एसपीपी ट्रॉफी झाली. नाईटची मोठी स्पर्धा झाली ज्याचं बजेट 23 लाखापर्यंत 23 ते 25 लाखापर्यंत पोहोचलं गेलं होतं. संदीपदादा पाटील, संदीप परदेशी यांची ती स्पर्धा पाहायला मिळाली आणि सर्व सनसाई ग्रुपचे सभासद यावेळेला 2 धावांची स्वरूपात प्रज्वल लेग बाईचा इशारा येतोय. 2 धावा येत असताना आपण पाहू शकता सोबत गडसे त्या ठिकाणी कोणी जास्तीत जास्त गर्दी करू नका.
तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 55 धावा, 55 रन्स. उमर गुल आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. पुन्हा एकदा आदेश यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीये. अप्रतिम आदेश, मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 55 धावा, 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मात्र पोहोचले गेलेत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. आक्रमकता यावेळेला दाखवत असताना उमर गुल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 56 धावा, 56 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. JSR संघाचे सर्व खेळाडू मात्र या मॅचचा आनंद घेत असताना विजयजी टोकरे अगदी आमच्या साईड स्क्रीनवर ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतात. मॅचचा आनंद घेत असताना खूप गायडन्स देणारं व्यक्तिमत्व आहे अपकमिंग यंगस्टरला. एक्सलंट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. 56 धावा, 56 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. काय कमबॅक केलं गेलंय. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो आणि तेच उमर गुलने यावेळेला करून दाखवलंय. परंतु सरळ बॅटने यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउटचा फटका, छोटा पॅक, बडा धमाका. सुपर. मुकेश वांगडच्या बॅट मधून एक खणखणीत दर्जेदार अप्रतिम षटकार. काही जबरदस्त प्रहार केले गेले. तर प्रतिम गेल्या मॅच मध्ये जर लवकर आला असता हा खेळाडू तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. अप्रतिम सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. सचिन पडवळे पुढे सरसावतायत बाईच्या स्वरूपात. सुबोध गडसे या ठिकाणी दर्शवत असताना एकने संघ जाऊन पोहोचते फलकावर. 63 धावा, 63 रन्स. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स युनायटेड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी. कारण नाण्याच्या 2 बाजू आहेत. नाण्याच्या एक बाजू पडताळून चालणार नाहीये. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला सातत्याने धावा खोऱ्याने वाहिल्या पाहिजेत, चांगले झेल घेतले पाहिजेत, चांगल्या प्रकारचं तुमचं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं पाहिजे. परंतु त्यासाठी सर्वात उत्तम जर आपण पाहिलं तर जबाबदारी खूप महत्वाची भूमिका असते. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं. मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही, तर आपली जबाबदारी जागी करते. आणि ती जेव्हा तुम्ही जबाबदारी घेतील आणि त्यावेळेला तुमचा खेळ नक्कीच उंचावेल, यात काही शंका नाहीये. अप्रतिम चांगलं क्रिकेट. प्रज्ञांक आणि योग गोतारणे एक डिजिटल स्कोरर अँड टेक्निशियन आपल्याला पाहायला मिळतात. तर कल्पेश गोतारणे आपण पाहू शकतात. आकाश गवई खूप चांगल्या प्रकारचं सावली क्रिएशनची ही टीम. हरीश पालवे अप्रतिम व्यक्तिमत्व. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने मात्र सलमान पुढे सरसावतोय. एकदा वेगाने दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न. जड्डूची आठवण करून देणारा हा थ्रो पाहायला मिळाला. शकीब अल हसन ची आठवण करून देणारा हा थ्रो आपण अनुभवलात. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 64 धावा, 64 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 2 फलंदाज आहेत. एका साईडला मुकेश आणि एका साईडला हरीश. बॅट पॅच चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु सूर काही गवसत नाहीये. कारण याच महिन्यामध्ये आपण पाहिलं तर खूप 2 व्यक्तींना आपण सूर, ताल, लय या तिन्ही आवाजाचे ध्वनी मात्र हरपले गेले. अर्थातच गान कोकिळास, गान सम्राज्ञी, भारतरत्न लता दीदी या आपल्यापासून दुरावल्या गेल्या. आणि बप्पीदा लहरी यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला सुरेख पद्धतीने 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, ॲक्युरेट फेकी पाहायला मिळते. रुपेश वांगड जबरदस्त
आक्रमकतेचा सितारा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 66 धावा, 66 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला स्तब्धपणाने मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. कारण क्रिकेट म्हटलं की हा क्रिकेट आता श्वास झालाय. क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमचा मान सन्मान, क्रिकेट आमचा आवडता खेळ म्हणून हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून क्रिकेट इज माय पॅशन हे बनलं गेलंय. फ्रेंड्स युनायटेड मयूर पाटील आणि तशीच तुमची संपूर्ण टीम थोडस बाउंड्री लाईनच्या 10 फूट अंतर सोडून बसा. आपण स्टँड मध्ये बसून घ्या जेणेकरून कोणताही खेळाडू तुमच्यावर येईल आणि आदळेल त्यासाठी जोखीम होण्याच्या अगोदरच ही जोखीम पत्करू नका. थोडस डाऊटफुल क्रिटिकल डिसिजन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावा काढून पळून काढल्यात त्याच धावा ग्राह्य धरल्या जातील. बघितलेलं आहे या ठिकाणी आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे. कृपया करून लक्षात घ्या इथे बघितले 12वा खेळाडू सुद्धा आहे ताहारीस. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला मात्र हॅरीच्या बॅट मधून एक खणखणीत दर्जेदार ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक 6 धावा. या षटकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 71 धावा, 72 धावा, 72. सुपर बॅटिंग हरीश परदेसी अर्थातच हॅरी, मुकेश वांगड एका साईडला आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जाईल प्रवीणच्या हातामध्ये. तत्पूर्वी वाईटचा इशारा येतोय. इट इज अ वाईट आउटसाइड द लेग स्टंप. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 73 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहू शकतायत. अप्रतिम बॅट चेंज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. फजीलचा एकदा वर्जित केली जाते, अंडरआर्म फेकी केली जाते. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु हॅरिस स्वतःकडे स्ट्राईक घेत असताना 2 धावा येत आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचते फलकावर 75 धावा 75. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल काय टोटल फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळला गेलाय. यासाठीच अट्टाहास केला होता की शेवटच्या चेंडूवर षटकार यावा. आकाश गवई कॅमेरामॅनच्या अभिवादनसाठी. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. मॅक्झिमम 6 या 6 धावांसहित धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 81-82 धावांचं लक्ष्य असेल. 82 रन्स टू विन आपल्याला पाहायला मिळतील. मनोर रायडर्स या संघाकडे सुद्धा मजबूत फळी आहे परंतु काय आक्रमकता दाखवतील कारण डू अँड डाय हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला पळावंच लागेल. क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्याचं मैदान असो कारण थांबला तो संपला. म्हणून क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला चांगला खेळ करावाच लागणार आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती.
हमारे बीच में मेहमान आते हुए हमारे राजू जी पाटिल साहब मैन फ्रॉम साखरे से, इनका यहाँ पर आगमन होता। राजू पाटिल साहब का वेलकम। राजू पाटिल साहब, आपका इस मनोर प्रीमियर लीग 2022 में आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इस मनोर प्रीमियर लीग की पूरी कमेटी, हमारे प्रेसिडेंट देवाबाबू वजे, इनकी तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत है। राजू पाटिल साहब, वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। एक सुंदर व्यक्तिमत्व साखरे गावातून राजू रामचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। चांगले उद्योजक आहेत आणि राजू वेलकम साहब, वेलकम राजू पाटिल साहब, वेलकम। आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए इस मनोर प्रीमियर लीग में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। वैसे ही हमारे आज के बेहतरीन गेस्ट राजूजी रामचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक चांगलं व्यक्तिमत्व साखरे गावातून, एक उद्योजक, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झाले आमच्या मुख्य मंचावर। त्यांचं सहर्ष स्वागत आहे। इस बीच दूसरे मेहमान रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल। उस्मान बॅटमन तळ जेवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला। उस्मान पटेल साहब का आगमन होता। रायगडचा टायगर अर्थातच सेन्सिबल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, मैन फ्रॉम तळोजा। चला लहान मुलांनी, छोटे बच्चों को मैं गुजारिश करता हूं नीचे उतरिए। जबरदस्त त्यांच्या समोर देवानंद वजे साहेब आणि त्या अगोदर श्री नुरेन पटेल, श्री फुरकान खतीब, युसुफ खतीब यांच्या एका विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। वेलकम। उस्मान पटेल चे फॅन फॉलोविंग खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात। ज्यांनी आतापर्यंत अनेक सेंचुरी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात, परंतु 14 जानेवारी 2020 चा दिवस कोण विसरेल, ज्याने जबरदस्त कारनामा केला होता। महाराणा मंचार या चषकामध्ये जबरदस्त आक्रमकता, थर्ड सेंचुरी ठोठावली गेली होती। तदनंतर 34 चेंडूमध्ये 131 धावा आदर्श सरपंच चषकामध्ये पाहायला मिळाल्या आणि तदनंतर 54 चेंडूमध्ये 125 धावा, 13 षटकार तब्बल मारले गेले होते आणि 10 चौकार होते आणि भोपाळमध्ये 20 चेंडूमध्ये 60 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती।
सगळ्यांना विनंती करेन की फोटो काढण्याचा मात्र तुम्हाला जरूर मोका मिळेल, परंतु थोडस बाजूला व्हा. चहूबाजूने स्टँड मध्ये येतील रायगडचे टायगर अर्थातच उस्मान पटेल, मॅन फ्रॉम तळोजा. टेनिस क्रिकेटची आन बान शान मान सन्मान म्हणून उस्मान पटेल यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच ज्यांचे पाय जमिनीवर राहिलेत म्हणूनच आज त्यांना मान सन्मानानं व्यासपीठ मिळालंय. चला मॅच कडे आपण वळणार आहोत. राजूजी पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहतोय अप्रतिम चांगलं विशेष सहकार्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि ते उपस्थित झालेले आहेत. तर साखरे गावातून बिलॉंग करताना 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मात्र मंडळाला आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. राजूजी पाटील साहेब आपलं खूप मोलाचं सहकार्य आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी साखरे गावातून बिलॉंग करताना राजू रामचंद्र पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. देवानंद वजे साहेब यांच्या या एका शब्दाला मान देऊन ही सर्व मंडळी या MPL ला उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन संघांमध्ये विजयासाठी 82 धावांचं लक्ष्य. जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये 82 धावा 6 षटकांमध्ये. आक्रमकता काय असते हे आपण सातत्याने पाहणार आहोत. चला वेळ दौडू नका प्लीज. चला मॅच स्टार्ट होईल. चांगलं क्रिकेट उस्मान पटेल आज 4 छान लागले गेले टेनिस क्रिकेटमध्ये. सेलिब्रिटी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणीमान परंतु उच्च विचार, त्यांच्या माध्यमातून सेमीफायनलचा सामना तर राजूजी पाटील साहेब हे नेहमीच कलागुणांना आमच्या वाव देतात. त्यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. त्यांचं खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच. तर करेक्शन जे यावेळेला थोडीशी शंका होती मनामध्ये, मात्र पंचांनी त्या ठिकाणी विचारपूस केली आणि तदनंतर बाहेर जाऊन मात्र चेंडू आतमध्ये येऊन रोखला गेला आणि नियम काय सांगतोय हा चौकार आहे म्हणून 2 धावा ऍडिशनल होतील. तर एकंदरीत जर आपण पाहिलं 83 धावा. 1 मिनिट मॅच थांबवायचे. चला उमर गुल ऍग्री होत आहेत. 83 धावा आणि 84 धावांचं लक्ष्य. आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील साहेब साखरे एक सुंदर उद्योजक आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. 11,000 रुपयाची भरीव देणगी. यावेळेला पहिला चेंडू जबरदस्त आक्रमकता. 6 धावा. प्रज्वलची बॅट यावेळेला आमिरची बॅट मात्र आपण पाहतोय तळपली गेले पहिल्या चेंडूवर. आक्रमकतेचा सितारा. कृपया करून जे फ्रेंड्स युनायटेड संघाचे खलील भाई मी विनंती करेन की थोडस पाठीमागे जायला सांगा. युसुफ भाई मी विनंती करेन की थोडस आपण पाठीमागे बसा जेणेकरून सय्यदभाई टेलर यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमळ शॉल तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतायत टाळ्यांच्या गजरात आपण यावेळेला आपण पाहू शकतायत. तसेच प्रेमाचं प्रतीक म्हणून बुके पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मनोर प्रीमियर लीगची आठवण म्हणून एक मोमेंटम यावेळेला सन्मान चिन्ह सन्मानित केलं जात आहे. आपले विशेष आभार. हा न करता करता चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते. एकंदरीत 4 धावा कंप्लीट होताना तसेच देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते रायगडचा टायगर अर्थातच मॅन फ्रॉम तळोजा ब्रँड ऑफ क्रिकेट टेनिस क्रिकेट जो आपण पाहतोय
जितू भानुशाली, तदनंतर मोहम्मद बाई पटेल, इसरार कादरी, रुपेश घरत असतील, या सर्वांना विनंती करेन. अँब्रोज असेल, या सर्वांनी मात्र यायचं आहे. मेहराज पटेल साहेब असतील, या सर्वांना विनंती करेन फाउंडरला की आपण उस्मान पटेल यांचा एक स्वागत या ठिकाणी होईल. फक्त एका शब्दाला मान देऊन नुरेन पटेल साहेब, फुरकान खतीब साहेब, युसुफ खतीब साहेब यांच्या एका शब्दाला मान देऊन या ठिकाणी बारामतीवरून ते आले आणि थेट या ठिकाणी त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. ज्यांनी 14 जानेवारी 2020 मध्ये 3rd सेंचुरी मात्र केली गेली होती महाराणा मंचर चषकामध्ये. 34 चेंडूमध्ये 131 धावांची खेळी करणारा आदर्श सरपंच चषकामध्ये पाहायला मिळाला. 54 चेंडूमध्ये 125 धावांची घणाघाती फलंदाजी केली होती. 13 षटकार आणि 10 चौकार आले होते. भोपाळमध्ये जाऊन 20 चेंडूमध्ये 60 धावांची खेळी करणारा हा खेळाडू भोपाळमध्ये जाऊन 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये ती सुद्धा खूप चांगली खेळी केली होती. तो असा उस्मान पटेल, फॅब्युलस बॅट्समन. यावेळेला मात्र ऑफ साईडला काय फटका आहे, दर्जेदार वॉड स्ट्रोक. 6 धावा, मॅक्झिमम सिक्सर. 6 धावा येतात. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16 धावा, 16 रन्स. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय आमिर. एक छोटा पॅक बडा धमाका. या खेळाडूला 12वा खेळाडू म्हणून पहिलं पाहिलं होतं एमपीएल ला, परंतु काय प्रगती केली या खेळाडूने, सिद्ध करून दाखवलंय. यावेळेला सिली मिड ऑफच्या डोक्यावरून हॅरी मात्र धावतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून येईल. आमच्या चिमुरड्याच्या स्वागतासाठी चौकार, आणि या चौकाराने सुदेशजी पाटील साहेब बहाडोली गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व यांचं चौकाराने स्वागत केलं जातं. 4 धावा मिळतील, 20 रन्स. 20 धावा पहिल्या षटकांमध्ये. आक्रमकतेचा सितारा मिस्टर अमीर अवारी ब्रँड ऑफ मनोरचा बनला गेलाय. आणि त्यांचे काकाश्री आवेश अवारी आता मात्र खुश असतील आपल्या या परिपूर्ण खेळाडूवर. उस्मान पटेल आज पालघर जिल्ह्यामध्ये येतात. त्या अगोदर एसपीपी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांची मुलाखत मी घेतली होती. मराठीमध्ये काय आगरी भाषेमध्ये अप्रतिम पाहायला मिळाले होते. या ठिकाणी एसपीपी ट्रॉफी एक मोठी स्पर्धा झाली. 23 ते 25 लाखाचं बजेट होतं आणि देवासाहेबांनी त्या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज त्या मात्र स्पॉन्सरशिप केल्या गेल्या होत्या. यंदा सुद्धा ती स्पर्धा लवकरच येईल. आपल्या सर्वांच्या भेटीला प्रोफेशनल क्रिकेट खेळलं जातं. 16 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. संदीपदादा पाटील, संदीपजी परदेशी आणि संपूर्ण टीमचं ऑर्गनायझेशन. धावांची गती फलकावर 20 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पॉवरफुल फलंदाजी, आणि पॉवरफुल फलंदाजी होत असताना सुपर बॅटिंग केली गेली. आणि पहिल्या षटकामध्ये जणू काही खेळपट्टी आमिरच्या प्रेमात पडली असावी असं दृश्य पाहायला मिळालं. पहा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाची भूमिका असते. तुमच्यावर स्वतःचा विश्वास असायला हवा की मी आज खूप चांगलं क्रिकेट खेळेन. कारण हा प्रत्येकाचा दिवस वेगवेगळा असतो जरूर, परंतु तो आपण सुंदर बनवण्याचा प्रयत्न केलात तर प्रत्येक दिवस हा सोन्यासारखा असतो. पहिलं षटक 20 धावा, सुपर. 84 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात मध्ये धमचाक यावेळेला पाहायला मिळते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या इशाऱ्याने एकदा वर्जित केली जाते. वाईट नाहीये, मात्र या ठिकाणी वाईट नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 धावा. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 1. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ निघून जातोय तहाच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी मात्र मुकेशच्या मार्फत केली जाते. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 चेंडू डॉट येत असताना आजच्या दिवसामध्ये 22 फेब्रुवारी 2022 आज दिवस पाहायला मिळतोय. 2-2-2-2 हे आकडे मात्र खूप मायने राखतायत आजच्या दिवसामध्ये. मॅच संपल्यानंतर प्रेक्षकांपर्यंत उस्मान पटेल या ठिकाणी पोहोचतील. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 चेंडू एकंदरीत जर आपण पाहिले वाईड एकंदरीत आला होता आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मयूर पाटील ब्रँड ऑफ एम्बूर सुंदर जजमेंटने झेल टिपला गेलाय. फलंदाज यावेळेला जफर अन्सारी, उमर गुल. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन.
प्रेक्षकांचा अतितटीचा एक धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू फेकून झाले ते 3. मुकेश वांगड एका साईडला पाहायला मिळत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न झालंय की मी अष्टपैलू खेळाडू बनावं. माझ्या आई वडिलांचं नाव, स्वतःचं नाव, गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव एक त्या पातळीवर पोहोचावं. त्यासाठी सुरू असलेला मात्र क्रिकेटमधील संघर्ष धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 22 रन्स 22 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता दोन संघांमध्ये. मुकेश वांगड आपल्या गोलंदाजी मार्कवर थोडंसं स्पीडअप करा गेम. आपल्याला ग्रँड फिनाले सुद्धा उजेडातच खेळवली गेली पाहिजे. JSR संघ मात्र खेळाडू या मॅचचा आनंद घेत असताना ऑब्झर्व करतायत कोणता संघ आपल्याशी खेळेल. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. सुंदर क्षेत्रक्षण होतं प्रज्वलच्या माध्यमातून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 23 धावा. पहिल्या षटकामध्ये सुंदर खेळ साकारला गेला होता, 20 धावा आल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ 5 आणि 5 चेंडून मागे फक्त 3 धावा खर्च केल्यात. क्या बात आहे मुकेश वांगड, अप्रतिम गोलंदाजी. कारण या लीगच्या मॅचेस आहेत आणि लीगच्या मॅचेस मध्ये आपण पाहू शकता एवढा मोठा स्टेज आणि इथे तुम्हाला परफॉर्मन्स करणं अगदी साहजिकच आहे. आपला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून गेला होता. हॅरी पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने 24 धावा प्रवीण एका साईडला पाहायला मिळतोय. आमिरची बॅट तळपताना पाहायला मिळाली. यावेळेला राजूजी पाटील साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. थँक्यू व्हेरी मच. आमच्या कलागुणांना सुद्धा वाव दिला. आलिंगन देत असताना देवानंद वजे साहेब यांच्या एका शब्दाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात. अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आणि 11,000 रुपयाचं यावेळेला आर्थिक सहाय्य त्यांच्याकडून दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणतात ना, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं आणि त्या लक फॅक्टरला सुद्धा कधी कधी आपण नशिबाच्या मुळे मात्र आपण कुठच्या कुठे पोहोचतो हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून मेहनत, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. म्हणून तुम्हाला कष्ट घ्यावेच लागतील. या 84 धावांचा पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल या धावा जर अचीव करायच्या असतील तर. सुरेख सामना, डू अँड डाय. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 24 धावा झालेत. येणारे 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी सामना बॅलन्सिंग. ऑन साइडला आमिरचा हा फटका पाहायला मिळतोय. हा झेल खूप महत्वपूर्ण होता परंतु झेल सुटतो त्या ठिकाणी. टेक द कॅच अँड विन द मॅच. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण हे सूत्र आहे. कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचतं, एकतर त्याची आय साईट डळमळीत होते, एकतर त्याचं जजमेंट पूर्णपणे चुकतं आणि त्याकरता मात्र यावेळेला झेल सुटला गेलाय. फलंदाज या ठिकाणी सुखरूप आहे मिस्टर आमिर. 3 षटकार जर आले तर प्रवीण यांच्यासाठी देवानंद वजे साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. कारण स्वरांगी वॉरियर संघातून बिलॉंग करताना APL माकडेच्या मैदानात अप्रतिम चांगलं क्रिकेट हाताळलं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. चौकार येतोय. या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. 29. खूप चांगलं क्रिकेट दोन संघांच्या माध्यमातून. एकाच साईडला संघ पाहायला मिळतोय मनोर रायडर्स
सेकंड इनिंग मध्ये तर एका साईडला फ्रेंड्स युनायटेड हा संघ आपण पाहू शकतात. हॅरी यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. काय टक्कन आवाज आलाय. सरळ चेंडूला पाठवलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी दमदार हॉटेल डिसेंट दरबार षटकार 6 धावा. साइड प्यारे प्रेक्षक खड़े हैं, मैं उनसे गुजारिश करूंगा कि वो जरा साइड स्क्रीन से साइड हो जाए और बाउंड्री लाइन के पास से जो भी प्रेक्षक बैठे हुए उनसे भी गुजारिश होंगी मेरी. ऑन साइडला इंटू द गॅप मध्ये हा चेंडू निघून जाईल का. वन बाउन्सने चेंडूला या वेळेला वळवले गेले. तत्पूर्वी एक धावच मिळेल आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 36 धावा. चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3 आहे. विजयासाठी अजून जर आपण विचार केला तर जवळजवळ 48 धावांचं लक्ष असेल. 20 चेंडू आणि 48 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आमिरची मोस्ट विकेट खूप महत्वपूर्ण या वेळेला पाहायला मिळेल कारण आमिर हा फलंदाज फ्रेंड्स युनायटेड गोलंदाजांना डोकेदुखी ठरला गेलाय. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. अप्रतिम गुड डिलिव्हरी आणि यावेळेला हॅरीने काय जबरदस्त हा चेंडू हाताळला गेला. फलंदाज आमिरच्या खेळीला पूर्ण विराम. ज्या आशा पल्लवित होत्या त्या मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत. पुनश्च एकदा चांगला खेळ होईल का कारण या वेळेला येत आहेत आकाश तरे. याच खेळाडूने मात्र चापेवाडी चषकामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आकाश तरे ब्रँड ऑफ पारगाव. पहिल्याच दिवशी 18 चेंडूमध्ये 56 धावांची झंझावती खेळ करणारा लीगच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी मात्र जबरदस्त खेळ केला होता. त्याच खेळीची पुनश्च एकदा मात्र डगआउट मधून अपेक्षा असेल. एक्सपेक्टेशन आहे अशा पद्धतीने खेळेल कारण आकाश तरेकडे तेवढं कॅलिबर आहे. तर कधीही खेळाडूंनी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही खेळाडूंनी घमेंट करू नये कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंना मित्रांनो जाण्यासाठीच आलेले असतात. अप्रतिम. दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. एक्सलंट सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. हॅरीने कमबॅक केला गेला. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी ती क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा ही संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं केलं गेलंय हरीश परदेशीने. धावांची गती फलकावर आता मात्र पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 36 धावा 12ची सरासरी मेंटेन केली गेले. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 48 धावांचं लक्ष असेल. 16च्या सरासरीने खेळावं लागेल. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा मनोर प्रीमियर लीग 2022.
जीवाला बॅक धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 46 दोन चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय 10 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 38 धावा स्विच इट करण्याचा प्रयत्न केला गेला होता चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये मनोर रायडर्स संघ एका साईडला झुंजतोय संघर्ष करतोय कारण जेवढा संघर्ष तुम्ही करतील तेवढं तुम्हाला सुलभ आणि यश खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळेल डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला जरूर खेळला गेलाय चेंडू मात्र निघून जाईल मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय तत्पूर्वी बॅकअप मयूर पाटील करत असताना एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 47 धावा फहाद एका साईडला पाहायला मिळतोय 8 चेंडू आणि विजयासाठी 37 धावा आठ चेंडू 37 रन्स टू विन असतील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर जरूर केला गेला होता चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये भाविक पाटील लेग बाईचा यावेळेला भाविक पाटील चेंडूला कलेक्ट करतायत आणि अभय पाटोळे यावेळेला लेग बाईचा इशारा करत असताना आदरणीय सन्माननीय संजयजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना जीपीएल चे पाहायला मिळत आहेत उपाध्यक्ष आहेत तदनंतर एपीएल चे उपाध्यक्ष शौर्य वॉरियर्स चे आपल्याला पाहायला मिळत आहेत जे संघ मालक आहेत तसेच कल्पेशजी कुडू साहेब जे पाहायला मिळत आहेत बहाडोली गावचे पोलीस पाटील आणि सुंदर व्यक्तिमत्व आणि रेहान सुपर किंग्स बहाडोलीचे करते धरते तर किशोरजी वजे जे पहिल्या सीझनचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते साखरे गावातून तर या तिन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करीत आहोत धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 49 धावा या फलकावर चला लहान मुलांनी कृपया करून उतरायचंय प्लीज चला लहान मुलांनी कृपया करून आपण उठायचंय धावसंख्या 49 धावा विजयासाठी लक्षात असू द्या अजून सुद्धा जर आपण विचार केला तर 35 धावांचं लक्ष आहे येणारे चेंडू आहे 6 चेंडू मध्ये 35 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं चला वेळ दौडू नका स्पीडअप करा गेम JSR संघ आपण सज्ज राहायचंय जो संघ विजय होईल तो संघ ग्रँड फिनालेचा सामना खेळ आणि कोणता यंदाच्या वर्षामध्ये या वर्षीचा मात्र चॅम्पियन्स बालेकिल्ला कोण लढवेल याकडे सर्वांचं लक्ष असेल चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड अँड हाय क्लास क्रिकेट पाहायला मिळतं म्हणून विभागातील एक मिनी वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं अतिशय दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुम्हा आम्हा सर्वांना हवा हवासा खेळ म्हणजे क्रिकेट यावेळेला मयूरच्या बॅटमधून शॉर्ट पुलचा फटका पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद होताना मयूरचा बोलबाला काही राहिला नाही चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय क्षेत्ररक्षकाकडे गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होताना बॅक टू द डग आउट प्रीमियर लीग फेमस या पालघर जिल्ह्यात वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतं यावेळेला ऑन साइडला फहादच्या बॅट मधून हा सुंदर फटका होता परंतु झेल सुटतो त्या ठिकाणी तर या पण किशोरजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं यथोचित स्वागत सन्मान
मी सय्यदभाई टेलर यांना विनंती करेन. MA वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते यावेळेला किशोरजी वजेसाहेब साखरेगावचं एक चांगलं व्यक्तिमत्व. 2 दिवस साखरेच्या मैदानावरती दिसले नाहीत. लग्न सरही त्यांच्या घरामध्ये होते आणि त्या कारणास्तव मात्र बिझी होते. रुपेजी पाटील यांची काय स्पर्धा अप्रतिम पार पाडली. 6 फक्त दिवसाला मॅच आणि 6 ओव्हरचे अप्रतिम सुपर. आणि तदनंतर लगेच वळूया आपण कल्पेची कुडू साहेब पोलीस पाटील बहाडोली. एक सुंदर व्यक्तिमत्व. विनंती करेन सय्यदभाई टेलर यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. तर कल्पेची कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पोलीस पाटील आहेत बहाडोली गावचं आणि अग्री प्रीमियर लीग मध्ये खूप चांगल्या प्रकारचं मैदानाच्या बाबतीत त्यांचं जरूर आम्ही उल्लेख केला आणि खूप छान पद्धतीने ती स्पर्धा पार पाडली. देवानंद वजेसाहेब APL या ठिकाणी रफिकजी तडवी सर उपस्थित होताना पाहायला मिळतात, ज्यांच्या वडिलांच्या प्रित्यर्थ मात्र मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सकाळपासून आम्ही उल्लेख केलाय. तर आपल्याला सुद्धा मानाचा मुजरा असेल. कल्पेजी कुडू साहेब जेव्हा स्वागत होतं तेव्हा टाळ्यांचा गजर येऊ द्या मुख्य मंचावर. तसेच संजयजी किनी साहेब मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. GPL चे उपाध्यक्ष आहेत. APL चे उपाध्यक्ष पाहायला मिळतात. शौर्य वॉरियर्स भामटपाडा चे सर्वेसर्वा आणि मनसे वसई उपाध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संजयजी किनी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. देवानंद वजेसाहेब यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत आणि संजयजी किनी 1 तारखेची वाट पाहत असतील. 1 ते 6 असा क्रिकेटचा महासंग्राम आणि त्यांचा संघ मात्र खेळताना पाहायला मिळेल. तरी विन होत असताना फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. वसीम सय्यद या ठिकाणी पाहू शकतायत आलिंगन देत आहेत खूप चांगल्या प्रकारचं. परंतु एका साईडला पापू रईस हे सुद्धा मात्र या ठिकाणी हँडशेक करत असताना ही खूप महत्वाची उपलब्धी असते. जेव्हा आपला संघ जेव्हा पराभूत होतो त्यावेळेला आपल्याकडे ती पराभूत पचवण्याची क्षमता असायला हवी, तरच तो संघ मालक खरा असतो. हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण झैद रईस एका साईडला खुश असतील, त्यांचेच बंधू पाहायला मिळत आहेत, मात्र ओनर सगळे खुश आहेत या संघावर. फ्रेंड्स युनायटेड डिरेक्ट मात्र खुलजा सिमसिम प्रमाणे त्यांच्या मेहनतीने यावेळेला दरवाजे उघडले गेले आणि सरळचे SR या संघाबरोबर लढत आपल्याला पाहायला मिळेल.